पुण्यातील भोरमध्ये अत्याचार करून 4 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट। मृतदेह पोलीस स्टेशन समोर ठेवून ग्रामस्थांसाठी या नराधम पोलिसांच्या ताब्यात। पुणे नसरापूर अत्याचार प्रकरणामधील संशयित आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी। आरोपीवर याआधी 75 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा। आरोपी 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आल्याची माहिती। चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे नसरापुरात तीव्र पडसाद। घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवत नसरापूर ग्रामस्थांचा मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आंदोलकांची मागणी। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींना आज नाशिक कोर्टात हजर केलं जाणार। आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी, याकडे लक्ष। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा यांना ईडीचं समन्स। पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। थराद प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची ईडी चौकशी केली जाणार। पायधुनीमधील त्या चौघांचा मृत्यू कलिंगडामुळे नाही। कलिंगडात कोणतेही घातक घटक नसल्याचं एफडीएचं स्पष्ट मत। बिर्याणीसह 11 पदार्थांच्या नमुन्यांमध्येही भेसळ नाही। मोबाईलवर आज वाजणार आपत्कालीन सायरन। केंद्र सरकारकडून तंत्रज्ञानाची चाचणी। आपत्ती काळामध्ये नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचा उद्देश। राज्य बोर्डाच्या 12वी परीक्षेचे आज निकाल। थोड्याच वेळात या निकालाची घोषणा केली जाणार। दुपारी 1 नंतर मुलांना ऑनलाईन पाहता येणार निकाल। नागरिकांचा उन्हाळी सुट्टीमधला प्रवास महागला। एसटी पाठोपाठ आता खासगी बस कंपन्यांकडूनही तिकिटाच्या दरात 15 ते 30% वाढ। मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज। नीट परीक्षेमुळे उद्याचा मेगा ब्लॉक रद्द। आज रात्रकालीन विशेष ब्लॉक घेतला जाणार। महाराष्ट्रासाठी मे महिना तापदायक ठरणार। राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। भंडाऱ्यामधील तमकासूर या गावामध्ये भीषण पाणी टंचाई। 300 लोकांची वस्ती, मात्र गावामध्ये एकच विहीर। एकाच विहिरीवर संपूर्ण गावाचा भर।